नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन सायली हॉलकडे जायला निघते. सायली त्यांना म्हणते की मधुभाऊ, माझे लग्न लागतं ना, तुम्ही जर समोर असाल तर मला खूप बरं वाटेल हो. मला माझे वडील माझ्या डोळ्यासमोर हवे आहेत. पण त्यावर मधुभाऊ काहीच बोलत नाही. ते चेहरा फिरून घेतात. कुसुम बळजबरीने सायलीला घेऊन तिथून निघून जाते आणि त्यानंतर मधुभाऊ खूप रडतात. इकडे प्रिया साक्षीला कॉल करून सांगत असते की फक्त आता काही तासांचाच प्रश्न राहिला आहे. तेवढ्या वेळामध्ये सायली इथं नाही आली म्हणजे खूप बरं होईल. तुझे ते गुंड व्यवस्थित आहेत ना, नाहीतर चाळीतल्या गुंडांसारखे असायचे. त्यावर साक्षी खूपच चिडून म्हणते, तू तुझ्या कामावरती फोकस कर ना. आणि लक्षात ठेव, आता जर तुझं लग्न झालं नाही ना तर तुला नागराजला आणि अण्णांना सुद्धा द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे एक छोटीशी चूक सुद्धा तुला खूप महागात पडेल. आता तन्वी जेव्हा हे बोलत असते त्याच वेळेस रविराज त्या ठिकाणी आलेला असतो. आता इकडे जोशी वकील सांगतो की आता प्रियाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाहीये, कारण असंही आता ही केस आपल्या हातामध्ये आहे. आपण सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केलेलेच आहेत. आता मी फक्त खोटं नाटक करेल मधुकर पाटील यांना वाचवण्याचं, पण त्याचा फारसा काही उपयोग होणार नाहीये. महिपती म्हणतो की म्हणजे आता शेवटी मधुकर पाटील हा फासावर लटकणार. इकडे तन्वी मनामध्ये घाबरते. तिला वाटतं की रविराजने बोलणं ऐकलं की काय, पण असं काहीच झालेलं नसतं. रविराज तिला पाहून खूपच भावूक होतो. तो म्हणतो, तुझे लाड करणे माझ्या नशिबातच नव्हतं, पण आता तू सासरी चालली आहेस तर या बापाला विसरू नकोस. प्रियाला रविराजच्या बोलण्याचा खूपच कंटाळा येतो. ती मनातच म्हणते की बस कर ना किल्लेदार, आता इतक्या इमोशनल ड्राम्याची सवय नाही रे मला. रविराज म्हणतो की तू आता सासरी जाशील, मग या बापाला विसरू नकोस आणि सुखाने संसार कर, असं म्हणून तिथून निघून जातो. प्रिया म्हणते, आता मला कधी आमच्या दोघांचं लग्न होतंय असं झालंय. एकदा का लग्न झालं तर मग सुभेदारांची सगळी प्रॉपर्टी माझ्या खिशात. फक्त काहीच मिनिटं आणि माझी सगळी स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. आता इकडे सायली आणि कुसुम रिक्षाने जात असतात, पण त्यांना मध्येच खूप ट्रॅफिक लागतं. सायली खूपच चिंतेत पडते. आता इकडे प्रिया जेव्हा आरशासमोर तयार होत असते त्याच वेळेस नागराज त्या ठिकाणी येतो आणि काय ग, खूपच खुश दिसतेस असं विचारतो. तन्वी म्हणते की हो, असायलाच पाहिजे. आता 99% अर्जुन माझ्या ताब्यात आहे. नागराज म्हणतो, मग पुरलेल्या 1% काय करायचं? हे बघ, खूप मेहनत घेतली आहे इथपर्यंत येण्यासाठी. आता तुझ्याकडून झालेली एक चूक तुला किती महागात पडेल याचा अंदाज आहे का तुला? असं म्हणून तो त्याच्या खिशामधून चाकू काढतो. जर तुझं आणि अर्जुनचं लग्न झालं नाही तर हा चाकू मी तुझ्या पाठीमध्ये खुपसेल. तुझं लग्न लागत असताना मी तिथेच पाठीमागे हा चाकू घेऊन उभा असेल. घाबरलीस का? अगं घाबरू नको, तशी रीतच आहे ना. तन्वी घाबरतच म्हणते, अरे पण ते तू माझा खोटा काका आहेस ना, आणि मागे तर मामाने उभं राहायचं असतं. नागराज म्हणतो, कधी मामा कधी काका, कोणता रोल निभावायचा हे मला चांगलंच माहिती आहे. सो तू उरलेल्या 1% कॉन्सन्ट्रेशन कर. आणि तो तिथून निघून जातो. तन्वी मात्र घामाघूम झालेली असते. आता इकडे सायली हवालदाराला विचारते की काय झालं आहे पुढे. त्यावेळेस तो हवालदार सांगतो की पुढे ॲक्सिडेंट झाला आहे आणि रस्ता कधी क्लिअर होईल हे सांगता येणार नाही. आता सायलीची चिंता आणखीनच वाढते. इकडे अर्जुन आणि तन्वी मांडवामध्ये येतात. सर्वांना त्यांना पाहून खूपच आनंद होतो. पण ऐनवेळी बँडवाले का आले नाही म्हणून प्रताप अश्विनला विचारत असतो. तेव्हा तन्वी म्हणते की आपण त्यांची वाट नको पाहायला, मुहूर्त महत्त्वाचा आहे ना. तेव्हा सर्वजण तिच्या या बोलण्याला संमती देतात आणि लग्नाचा सोहळा सुरू करतात. प्रताप जरी तन्वीचा मामा असला तरी सुद्धा लग्नामध्ये मामा म्हणून त्याला पाठीमागे उभं राहता येणार नाही. असं जेव्हा क्लिअर होतं त्यावेळेस नागराज म्हणतो की मी असाही तन्वीचा काकाही आहे आणि मामाही आहे. प्रतिमा वहिनी मला भाऊच मानतात ना, त्यामुळे मी तिच्या पाठीमागे चाकू घेऊन उभा राहू शकतो. तन्वी, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? काळजी करू नको, मी काही करणार नाही तुला. आता त्याचं हे सगळं बोलणं सर्वजण चेष्टेवारी घेतात आणि हसतात. मात्र तन्वीला चांगलाच घाम फुटलेला असतो. अर्जुन आणि तन्वी दोघेही समोरासमोर उभे राहतात. मध्ये अंतरपाट धरलेला असतो. तन्वी खूपच मनातून आनंदित झालेली असते. आता काही मिनिटांमध्येच माझं आणि अर्जुनचं लग्न होईल आणि ती सायली हरेल, रडत बसेल. पण तिने काही केलं तर, ती अजूनही इथे आली तर, किंवा तिने अर्जुनच्या जागेवर कुणातरी दुसऱ्यालाच उभं केलं तर, असे तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात आणि ती अंतरपाठाच्या आडून अर्जुन आहे की नाही हे पाहू लागते. तेव्हा अस्मिता मुद्दामच तिची चेष्टा करते. अर्जुनला मात्र या सगळ्याचा काहीच फरक पडत नसतो. त्याचं सगळं लक्ष सायलीच्या आठवणींवरती असतं. अंतरपाठ बाजूला होतो आणि तन्वी
क्षणाचाही विलंब न करता लगेच अर्जुनच्या गळ्यामध्ये माळ टाकते. रविराज म्हणतो, अगं तन्वी जरा हळू, सावकाश. पूर्णाजी म्हणते की अर्जुन आता तू सुद्धा गळ्यामध्ये माळ टाक. अर्जुन मात्र तसा स्तब्ध उभा राहिलेला असतो. इकडे सायली मात्र ट्रॅफिकमध्ये फसलेलीच असते. ती देवी आईला प्रार्थना करते की अगं आमच्यामधलं अंतर कमी का होत नाहीये. मी इतके प्रयत्न करतेय तरीसुद्धा मला यश का मिळत नाहीये. आता ही माझी नाही तर तुझी परीक्षा आहे. कर्मावर दैवाची साथ मिळू दे आणि कपटीपणावरती प्रेमाचा विजय होऊ दे देवी आई. प्रियाचं आणि यांचं लग्न मोडण्यामध्ये मला यश दे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत की सर्व विधी चालू असतात. तन्वीला मात्र खूप लग्नाची घाई झालेली असते. ती गुरुजींना म्हणते की गुरुजी, आता हा विधी जवळजवळ संपतच आलाय ना, मग आपण आता मंगळसूत्र घालून घेऊयात का. कल्पना लगेचच अर्जुनच्या हातामध्ये मंगळसूत्र देते. अर्जुन त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहतो. तितक्यात बँडवाले तिथं येतात आणि चक्क बँडवाल्याच्या वेशामध्ये सायली त्या ठिकाणी येते. तन्वी चिडूनच म्हणते की कोण आहे रे तिकडे, इतका आवाज का होतो. तेव्हा चक्क सायली समोर येते आणि म्हणते, मी सौ सायली अर्जुन सुभेदार ठरल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याशी लग्न करायला आली आहे. तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप धक्का बसतो. त्याचप्रमाणे अर्जुन देखील तिच्याकडे पाहतच राहतो. तर प्रेक्षकांनो, आता प्रतिमा स्वतः अर्जुन आणि सायलीचं लग्न लावून देणार आहे. ते कसं हे पाहण्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.